अनेक इन्फ्लुएन्सर्सकडून सध्या गट हेल्थसाठी दिला जाणारा सल्ला म्हणजे रोज दही खा आणि गट फ्लोरा हेल्दी करा. खरं सांगू, हे 100% अजिबात खरं नाही आहे. जर तुमचं पोट साफ नाही आहे, अपचन झालं आहे, टॉयलेटला व्यवस्थित होत नाही आहे, तर हे सगळे प्रॉब्लेम्स दही खाल्ल्यानं वाढायला लागतात. याला कारण असं की दही हा मल म्हणजे स्टूल घट्ट करणारा पदार्थ आहे. शिवाय दही हा पचायला जड आहे. अभिषंधी म्हणजे शरीरात चिकटपणासुद्धा त्याच्यामुळं तयार होतो आणि त्यामुळंच आतड्यांमध्ये अन्न किंवा मल पुढे सरकू शकत नाही. मग एकतर मलबद्धता होते किंवा मग स्टिकी चिकट टॉयलेट व्हायला लागतं. खरं तर दही हे सगळ्यांसाठी आणि ऑल सीझनसाठी सुपरफूड अजिबात नाही आणि हे आयुर्वेदानंच सांगितलं आहे. दही खाण्याचे सुद्धा काही वेगळे नियम आहेत किंवा काही गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला दही खायला लागतं. आपल्या चॅनलवर याच विषयाचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. त्यामध्ये मी आणखीन बऱ्याच काही गोष्टी क्लिअर केल्या आहेत. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. बरं, मग गट हेल्थ सुधारण्यासाठी काय खायचं? तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना? नसेल तर लगेच करा.